जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 2023ला जी भरती झालेली होती 18,000ची, त्यामध्ये मुंबई लोहमार्ग म्हणजेच लोहमार्ग पोलीस शिपाई या पदासाठी कास्टनुसार कट ऑफ किती केलेला होता सर्वांच्या, ते आपण आज बघणार आहोत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मागच्या 2023ला 620 जागा होत्या आणि यावर्षीसुद्धा तेवढ्याच जागा आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ आणलेला आहे. कारण की तुम्ही यानुसारच तुम्हाला जर मार्क पडले तर तुम्हीसुद्धा यावर्षी सिलेक्ट होऊ शकता. तर बघा, त्यानंतर दुसरी सूचना म्हणजे 2023ला जी भरती झालेली होती त्यामध्ये EWS आणि SCBC हे असे दोन नसून तर फक्त EWS हा एक होता. तर म्हणूनच EWSचा जो कट ऑफ आहे तो त्यावर्षी हाय गेलेला होता. पण मागच्या वर्षीपासून म्हणजे 2024ची जी भरती झालेली होती आणि जी 2025ला यावर्षी होणार आहे, यामध्ये EWS आणि SCBC हे वेगवेगळं प्रवर्ग केलेला आहे. ठीक आहे, आता बघा तर आपण सुरुवात करूया EWS पासून. तर बघा, EWS एक सर्व्हिसमॅन 2023ला 95 मार्कवर कट ऑफ गेला होता. त्यानंतर EWS पोलीस पाल्य 108 मार्कवर कट ऑफ गेला होता. EWS भूकंपग्रस्त 111 मार्कवर कट ऑफ गेला होता आणि EWS महिला 117 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. त्यानंतर EWS अनाथ 117 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. त्यानंतर जे आहे खेळाडू EWS 119 मार्कवर कट ऑफ गेला होता. EWS प्रकल्पग्रस्त 126 मार्कवर, EWS होमगार्ड 126 मार्कवर आणि EWS सर्वसाधारण 133 मार्कवर गेलेला होता. तुम्हाला परत एकदा सांगतो की EWS आणि SCBC हे तेव्हा वेगळं नव्हतं, आता वेगवेगळं आहे, म्हणून EWSचा कट ऑफ हा खूप कमी लागत असतो मागच्या वर्षीपासून. ठीक आहे, आता पुढील कास्ट बघूया, ती म्हणजे OBC भूकंपग्रस्त 88 मार्कवर कट ऑफ गेला होता. OBC एक सर्व्हिसमॅन 91 मार्कवर कट ऑफ गेला होता. त्यानंतर OBC पोलीस पाल्य 99 मार्कवर कट ऑफ गेला होता. OBC मध्ये भूकंपग्रस्त 111 मार्कवर कट ऑफ गेला होता. OBC फिमेल 113 मार्कवर कट ऑफ गेलेला होता आणि OBC मध्ये सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षी 2023च्या भरतीला, तो म्हणजे कट ऑफ गेला होता 131 मार्कवर. आणि OBC होमगार्डसुद्धा 129 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. ठीक आहे, त्यानंतर जी पुढील कास्ट बघूया आपण OBC नंतर आहे SBC महिला फक्त 93 मार्कवर कट ऑफ गेला होता आणि SBC सर्वसाधारण 123 मार्कवर कट ऑफ गेलेला होता 2023च्या भरतीमध्ये. त्यानंतर बघा, पुढील कास्ट आहे NTD एक सर्व्हिसमॅन कट ऑफ गेला होता 100 मार्कवर. NTD महिला 119 मार्कवर. NTD सर्वसाधारण कट ऑफ गेला होता 133 मार्कवर. त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे NTC अनाथ फक्त 70 मार्कवर कट ऑफ गेला होता. NTC एक सर्व्हिसमॅन 95 मार्कवर कट ऑफ गेला होता. NTC खेळाडू 112 मार्कवर कट ऑफ गेला होता. NTC महिला 118 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. त्यानंतर NTC प्रकल्पग्रस्त कट ऑफ गेलेला होता 129 मार्कवर. NTC होमगार्ड 131 मार्कवर आणि NTC सर्वसाधारण 133 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे NTB एक सर्व्हिसमॅन 101 मार्कवर कट ऑफ गेला होता. NTB खेळाडू 108 मार्कवर कट ऑफ गेला होता. NTB महिला 109 मार्कवर कट ऑफ गेला होता. NTB मध्ये सर्वसाधारण कट ऑफ गेला होता 125 मार्कवर. त्यानंतर NTB प्रकल्पग्रस्त कट ऑफ गेला होता 127 मार्कवर. त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे VJA एक सर्व्हिसमॅन 107 मार्कवर कट ऑफ गेला होता. VJA महिला 111 मार्कवर कट ऑफ गेला होता. VJA खेळाडू 118 मार्कवर कट ऑफ गेला होता आणि VJA प्रकल्पग्रस्त 128 मार्कवर कट ऑफ गेला होता. VJA होमगार्ड 131 मार्कवर कट ऑफ गेला होता आणि VJA सर्वसाधारण 131 मार्कवर कट ऑफ गेलेला होता. त्यानंतरची कास्ट आहे ST पोलीस पाल्य कट ऑफ गेलेला होता 78 मार्कवर. पोलीस पाल्यानंतर ST खेळाडू 84 मार्कवर कट ऑफ गेला होता.
एस टी महिला 99 मार्कावर कट ऑफ गेला होता. त्यानंतर आहे एस टी मध्येच होमगार्ड 115 मार्कावर कट ऑफ गेला होता. एस टी सर्वसाधारण 117 मार्कावर कट ऑफ गेला होता. एस टी प्रकल्पग्रस्त एस टी सर्वसाधारण कट ऑफ गेला होता 120 मार्कावर. ठीक आहे. त्यानंतरची नेक्स्ट कास्ट आहे ती म्हणजे एस सी खेळाडू कट ऑफ गेलं होतं 82 मार्कावर. एस सी एक सर्व्हिसमॅन 88 मार्कावर. एस सी खेळाडू 103 मार्कावर. एस सी मध्ये महिला 110 मार्कावर. एस सी प्रकल्पग्रस्त 111 मार्कावर. एस सी भूकंपग्रस्त 114 मार्कावर. एस सी मध्ये सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता 122 मार्कावर. ठीक आहे. त्यानंतर आहे ओपनचा कट ऑफ बघूया आपण. ओपनमध्ये अनाज कट ऑफ गेलेला होता 105 मार्कावर. ओपन एक सर्व्हिसमॅन 109 मार्कावर. ओपन पोलीस पल्ल्या 111 मार्कावर कट ऑफ गेलेला होता. ओपनमध्ये भूकंपग्रस्त गेला होता 115 मार्कावर. ओपनमध्ये जर आपण बघायला गेलो तर महिला कट ऑफ गेलेला होता 121 मार्कावर. आणि ओपनमध्ये जर बघायला गेलो तर सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता. ओपन होमगार्ड बघू शकता कट ऑफ किती गेलेला होता 132 मार्कावर कट ऑफ गेला होता ओपन होमगार्ड. आणि ओपन सर्वसाधारण कट ऑफ गेला होता 134 मार्कावर. तर अशा प्रकारे हा कट ऑफ गेलेला होता. बघू शकता आपण 2023ची ही भरती आहे. दिनांक 22/4/2023ला फायनल कट ऑफ लागलेला होता. पोलीस शिपाई भरती 2021 हे नाव होतं. सुधारित तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी लागलेली होती. आणि जागेची संख्या तुम्हाला दाखवून देतो बघा. 620 जागा होत्या पोलीस शिपाई या पदासाठी. आणि यावर्षी 743 समथिंग जागा आहे. तर जवळपास सारख्याच जागा आहे. पण त्यावेळेस फॉर्मची संख्या जास्त होती, यावेळेस फॉर्मची संख्या कमी आहे. त्यावेळेस सिंगल फॉर्म नव्हता, 4-5 फॉर्म होते. म्हणून विद्यार्थी लेखीला कमी आलेले होते. कारण की ज्या विद्यार्थ्यांना चांगलं ग्राउंड झालेलं होतं त्याच ठिकाणी गेलेले होते. आणि यावेळेस इथे सिंगल फॉर्म असल्यामुळे जे पण विद्यार्थी एका 10मध्ये बसतील त्यापैकी सर्वच विद्यार्थी 10चे 10 विद्यार्थी एका जागेसाठी फाईट करणार आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्रामची. धन्यवाद.